आज आपण पाहणार आहोत की आयसी गरम का होते। बऱ्याच वेळा सर्किट चालू करताना आयसी गरम होतो किंवा हात लावताच तो आपल्याला भासतो। याचं पहिलं कारण म्हणजे काय तर ओव्हर व्होल्टेज। आयसीला जितकं व्होल्टेज लागतं त्यापेक्षा जर जास्त दिलं तर काय होणार, आयसी गरम होऊन जातो। दुसरं कारण आहे की रिव्हर्स पोलॅरिटी। जर व्हीसीसी आणि ग्राउंड जर उलटी जोडली गेली तर आयसी लगेच गरम होतो आणि काय होतो, खराबही होऊन जाऊ शकतो। त्यानंतर तिसरं कारण येतं की शॉर्ट सर्किट। आयसीचं जे आउटपुट पिन आहे जे थेट ग्राउंड किंवा सप्लायला लागलं असेल तर काय होणार आहे, आयसी मध्ये जास्त करंट प्रवाहित होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, आयसी हीट होणार आहे आणि त्याच्यामुळे आयसी शॉर्ट होऊ शकते। चौथं कारण आहे ते ओव्हरलोड। जर रिले असू द्यात, मोटर्स असू द्यात किंवा एखादा लोड असू द्या, हा थेट जर आयसीला जोडला तर काय होणार आहे, तर आयसी तिथे गरम होऊन जाणार आहे। आणि शेवटचं कारण म्हणजे काय तर हीटसिंक न लावणे। म्हणजे विशेषतः 7805 सारखी जी आयसी आहे व्होल्टेज कंट्रोलर, तिथे जर हीटसिंक नाही लावली तर काय होणार आहे, तिथं आयसी खूप गरम होऊन जाणार आहे व ती खराब होऊन जाणार आहे। म्हणून आयसी गरम होत असते तर लगेच सप्लाय त्यावेळी काय करायचं, बंद करायचं। म्हणजे आयसी जर गरम झाली असं वाटलं तर काय करायचं, पहिल्यांदा सप्लाय बंद करायचा आणि पहिल्यांदा डेटाशीट नुसार वायरिंग चेक करायचं। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।